गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात कोल्हापुरातील धनगर समाज आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे। आज कोल्हापुरातील धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करत भोंदूबाबा खरात याचा निषेध करण्यात आला। तसेच खरातला मदत करणाऱ्या सर्व लोकांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी व खरात संबंधित सर्व राजकीय नेत्यांची राजीनामे घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। राजकीय पुढाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी धनगर समाजाचे समन्वयक अमोल गावडे यांनी दिला आहे। ज्या पद्धतीने एप्स्टीन फाइल्स मधील फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील एप्स्टीन फाइल्स म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात याच्या संबंधित असणारे फोटोज आणि व्हिडिओज आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रसारित होत आहेत। यामध्ये राजकीय नेते मंडळी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांच्यावरही कारवाई करण्यात यावी। नुसत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला म्हणजे भोंदूबाबा प्रकरण संपलं असं होणार नाही। यामध्ये सर्व दोषी असणाऱ्यांच्यावरती कारवाई करावी। त्याचबरोबर आम्ही या माध्यमातून या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र बार असोसिएशनला सुद्धा विनंती करत आहोत की या भोंदूबाबा अशोक खरातचं वकीलपत्र इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही वकिलांनी घेऊ नये। त्याचबरोबर त्याला जास्तीत जास्त व कडक त्याच्यावरती कारवाई व्हावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती आज आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे। यावेळी संजय पटकारे, विकास घागरे, गंगाराम गोडकेकर यांच्यासह धनगर समाजाचे बांधव उपस्थित होते। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।